नाशिक शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण आलेली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आहे, चिखल आहे आणि अशाच परिस्थितीमधनं नाशिककरांना मार्गक्रमण करावं लागतंय। आपण आता एक्सलो पॉइंट जवळच्या रस्त्यावर आहोत। 28 तारखेला याच ठिकाणी अपघात झालेला होता। या अपघातामध्ये निलेश कोतकर यांचा मृत्यू झालेला होता। ही रस्त्याची परिस्थिती आहे। सकाळपासून थोडाफार पाऊस झालेला आहे आणि पूर्ण रस्त्याला आता नदी नाल्याचं रूप आलेलं आहे। दोन्ही बाजूनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पाणी आहे, पुढे चिखल आहे आणि खड्डे आहेत। आपण बघतोय जे नाशिककर आहेत, जे दुचाकी स्वार आहेत, जीव मुठीत धरून चालतायत। खरं तर हा कामगार वस्ती म्हणून हा परिसर ओळखला जातो। MIDC कडे जाणारा हा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरची ही परिस्थिती आहे। आपल्याबरोबर इथले स्थानिक नगरसेवक आहेत। काय परिस्थिती आहे? रस्त्यावर पाणी दिसते। आपण जर बघितलं तर रस्ता कुठे आहे? खरं तर नाण्याच्या दोन बाजू असतात, तसं पाणी आणि खड्डे एवढंच दिसतंय। रस्त्याचं जर बघितलं आपण तर 1 मीटरचा रस्ता उरलाय। या रस्त्याची सातत्याने आम्ही आयुक्तांकडे मागणी करतोय। माऊली लॉन्स ते एक्सलो पॉइंट हा MIDC ला एक मात्र कनेक्टिव्हिटी असलेला रोड आहे आणि इथली जी कार डेन्सिटी असेल, मोटरसायकल डेन्सिटी असेल ती लाखाच्या पुढची आहे। तर हा रस्ता होणं आवश्यक गरजेचं आहे। यामध्ये दुर्दैवाने कोतकरांचा काल त्या ठिकाणी निधन झालं। परवाच्या दिवशी आपण बघितलं असे कित्येक बळे याच्यापूर्वी गेलेले। कालचा जो प्रकार आहे तो खड्ड्यांमुळे झाला म्हणून उघडकीस आला, परंतु या ठिकाणी मागे जवळजवळ 1.5 वर्षापासून 6 ते 7 बळी या रस्त्यावर गेलेले। याचं प्रशासनाने थोडं गंभीर काय रस्त्याचं काम नेमकं काय होणार आहे आणि कुठे रखडलं? याचा संदर्भ असा आहे का याचं ॲक्विजिशन थोडंसं काही फायनल लेआउट असल्यामुळे त्यामुळे रिलॅक्सेशन प्लॉट धारकांना देऊन तो रस्ता ॲक्वायर करून याची रुंदी वाढवणं हे महत्वाचं आहे। त्यामुळे मी आणि स्वर्णताई सातत्याने पाठपुरावा करतोय। आयुक्तांकडे असेल, नगररचना विभागाकडे असेल, काही याचं ॲक्विजिशन करून हा रस्ता रुंदीकरण करून ही कनेक्टिव्हिटी सुरळीत करा। कुठून कुठपर्यंत? माऊली लॉन्स ते एक्सलो पॉइंट हा जो भाग आहे, आपण जर बघाल तर या ठिकाणी आपण आत्ता उभं आहोत। आत्ता 8 साडेआठ वाजले, आत्ताच इतके व्हेकल्स आहे तर तुम्हाला सांगतो 9 साडेनऊ नंतर इथे ट्रॅफिक जाम होते आणि 1 ते 1.5 तास या ठिकाणी जायला विलंब होत असतो प्रत्येकाला। ही सगळी प्रोसेस होणार आहे, परंतु आता सध्या नागरिकांना दिलासा नाही, रिलीफ मिळत नाही। खरंच मिळत नाहीये। किती दुर्दैव आहे बघा की जिथे निलेश कोतकर यांचा मृत्यू झाला, आपण त्या जागेवर आहोत आणि त्याच ठिकाणी ट्रक बंद पडलेला आहे आणि आता इथून हा MIDC मध्ये जाणारा कामगार वर्ग, सकाळची वेळ आणि तिथं तो ट्रक बंद पडलेला आहे। म्हणजे आता परत आज काही अपघात होण्याचं वाट बघताय का? आपण म्हणतो स्मार्ट सिटी आली, ती गेली, या शहराची ती पण वाट लावून गेली आणि आम्हाला नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना कुठेही असं वाटत नाही की आज अडचण आली आणि ते काम मार्गी लागेल, कारण त्या दृष्टीने तत्पर असं कोणीही या शहरासाठी काम करत नाही। प्रशासन काय करतंय? तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही नेमकं काय करताय? आम्ही जिथं जिथं अडचणी येतो आम्ही तिथं तिथं मार्ग देतोय, प्रशासनाला सांगतोय, पण प्रशासनाकडे पण त्यांच्या तक्रारी असतात। आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, आमच्याकडे यंत्रणा नाहीये, पाहिजे ती पूर्वतयारी पावसाच्या आधी जी प्रशासनाने याच्या आधी करायला पाहिजे होती ती त्यांनी केलेली नाहीये आणि ते आम्ही त्यांना फोन केल्यानंतर देतात। आणि तुम्हाला सांगतो, आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे शिवसैनिक आहोत, आम्ही त्यांची पण वाट बघत नाही। वेळ आली तर आम्ही, आमचे कार्यकर्ते, आम्ही स्वतः हातामध्ये कुऱ्हाड पावडं घेऊन आम्ही नागरिकांच्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी पाण्याला मार्ग काढून देत असतो, खड्डा बुजवण्याचा प्रयत्न करत असतो। हे जे पाणी आपण बघतोय, पाणी साचलेलं आहे, त्याचा निचरा होत नाही, काय कारण? म्हणजे आता इथे पाणी निचरा होण्यासाठी काही व्यवस्था नाहीये? नाही, सगळ्यात पहिले मागणी पावसाळी लाईन प्रत्येक ठिकाणी ही झाली पाहिजे, कारण पावसाच्या पाण्याला जायला जर मार्ग मिळाला तर तिथे तो रस्त्याला खड्डे पडणार नाही, तो रस्ता चांगला राहील आणि पाणी न साचल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पण दिसेल की इथं खड्डा नाहीये, रस्ता आहे किंवा कुठे खड्डा आहे। त्याच्यामुळे या नाशिक शहरामध्ये जे विशेषतः आमच्या पश्चिम मतदारसंघामध्ये जिथे 5 नैसर्गिक पावसाळी नाले आहेत तिथे स्ट्रॉंग वॉटर लाईन होणं ही सगळ्यात पहिले महत्वाची गरज आहे। ह्या नगरसेवकांच्या भावना आहेत। खरं तर प्रशासनाकडून काम करून घेणं ही त्यांची जबाबदारी आहे, मात्र आपण आता रस्त्यावरचं हे दृश्य पाहतो आहे। मी आता रस्त्याच्या कडेला आहे। हा संपूर्ण जेवढा रस्ता पाहिजे तेवढ्या रस्त्यावर पाणीच पाणी बघायला मिळतं आहे। अगदी 1 मीटरपेक्षा कमी रस्ता जो मधोमध आहे
रस्त्याला उंचवटा आहे त्यामुळे तेवढा रस्त्याचा भाग दिसतो, बाकी दोन्ही बाजूला पाणी आहे आणि इथूनच नागरिक प्रवास करत आहेत, इथूनच मोठमोठ्या अशा ट्रक जात आहेत। त्या दिवशी देखील अशीच मोठी ट्रक आलेली होती, अशाच कार येत होत्या आणि ते अंदाज आला नाही, स्वतःचा जीव वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अखेर जे घडायला नको होतं तेच घडलं, कोतकर यांचा जीव गेला। आता हे पाण्याचा निचरा होत नाहीये, पाण्याचा निचरा कसा होणार हा प्रश्न आहे, त्यामुळे इथे चिखल साचतोय, खड्डे तयार होत आहेत आणि नागरिकांचा जीव देखील जातोय। आता महापालिका प्रशासन, नाशिकचे मंत्री नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।